नमस्कार, मी रक्षा देशपांडे, संचालिका स्वरनाथ, कर्णबधिर बालकांचे पुनर्वसन केंद्र, कॉकलिया, पुणे. 1998 सालापासून कर्णबधिर मुलांसाठी काम करत आहे. 0 ते 6 वर्ष वयातील कर्णबधिर बालकांना वाचा भाषा प्रशिक्षण देणं आणि सर्वसामान्य शाळेमध्ये प्रवेश घेऊन पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहित करणं हे काम करत आहे. गेल्या 25 वर्षामध्ये 100 कर्णबधिर बालकं ही पदवीपर्यंतच्या शिक्षणापर्यंत पोहोचली आहे आणि हा प्रवास अव्याहत चालू आहे. आता आपण बघणार आहोत कॉकलियाचा प्रवास. वाणी एका समलम करोति पुरुषम या संस्कृता ग्राह्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततम वाक्भूषणम भूषणम. Gift of speech is the only one thing that really ornaments a man. Your every expression leaves an impression. The question arises when one is not able to express in words. शब्द नाहीत म्हणून संवाद नाही, संवाद नाही म्हणून प्रभाव नाही आणि परिणामही नाही. कर्णबधिर मुलांच्यासाठी काम करायचं या उद्देशाने खरं तर मी त्यांना भेटायला गेले होते आणि कर्णबधिरांसाठी काहीतरी करावं ही त्यांच्याही मनात इच्छा होती आणि मी सुद्धा त्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलं असल्यामुळे अशा प्रकारचं काम करावं ही माझ्या मनात तीव्र इच्छा होती. हे चक्र भेदायचं असं समाजाभिमुख कर्णबधिर मुलांच्या उदात्तीकरणाच्या ध्यान पेटून उठलेल्या या ध्येयवेड्या माणसांनी ठरवलं आणि येथेच जन्म झाला असहाय्यतेकडून स्वाभिमानाकडे, संवादापासून सुसंवादापर्यंत घेऊन जाणाऱ्या कॉकलिया या संस्थेचा. या शस्त्रक्रियेचा अभ्यास करताना माझ्या एक लक्षात आलं की शस्त्रक्रिया हा या हिमनगाचा एकच भाग आहे आणि या मुलांना काहीतरी रस्ता मिळवून देणं, त्यांना बोलतं करणं ही आपली जबाबदारी आहे. हा माझ्या प्रेरणेचा एक मोठा स्रोत ठरला. कॉकलिया म्हणजे अंतरकरणाचा असा भाग ज्यामुळे माणसाला ऐकू येते. म्हणूनच कर्णबधिर मुलांच्यासाठी काम करणाऱ्या या संस्थेचं नाव कॉकलिया असं ठेवण्यात आलं. अ स्टिच इन टाइम सेव्हज 9 ह्या म्हणीप्रमाणे कर्णबधिरांना जर लहान वयात प्रशिक्षण दिलं तर ती मुलं इतर मुलांसारखं बोलू, वाचू व ऐकू शकतात. हीच गरज ओळखून कॉकलिया या संस्थेने स्वरनाथ ह्या पूर्व प्राथमिक शाळेची स्थापना केली. कॉकलिया पुणेची 0 ते 3 वर्ष वयोगटातील कर्णबधिर बालकांसाठी महाराष्ट्र आणि गोवा येथे 9 सेंटर्स आहेत. त्यांचं वाचा भाषा प्रशिक्षण पूर्ण होऊन ही मुलं नंतर पुण्याच्या स्वरनाथ शाळेमध्ये आपली वाटचाल सुरू करतात. नाजुक से मोती हंस दे फिसल कर खो न जाए तारे जमीन पर. कॉकलिया या संस्थेच्या माध्यमातून कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या माता भगिनी एकत्र आल्या व ह्या मुलांच्या शिक्षिका म्हणून शाळेत रुजू झाल्या. त्यांनी त्यांचे तन, मन, धन आणि अमूल्य वेळ या संस्थेसाठी दिला. एक मूल, एक केंद्र ते 9 केंद्र व 200 आनंदी बालके हा या संस्थेचा आजपर्यंतचा खडतर पण यशसंपन्न प्रवास. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं. आजही या शिक्षिका हेलन केलर व तिची शिक्षिका ॲना सुलिवन यांचा वारसा पुढे नेत आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांनी उच्चारलेले शब्द हे या शिक्षिकांसाठी लाख मोलाचे ठरत आहेत. आजपर्यंत 95 कर्णबधिर बालकांनी सर्वसामान्य शाळेमध्ये प्रवेश मिळवला आहे. काही बालकांनी तर सर्वसामान्य शाळांमध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार मिळवला आहे. नमस्ते, मी ओम प्रकाश बाबर. मी कर्णबधिर आहे.
मी कॉकलिया संस्थेच्या स्वर्णात शाळेत प्रशिक्षण घेतले. तिथे मी श्रवणयंत्र लावून ऐकायला व बोलायला शिकलो. त्या शाळेत माझी खूप प्रगती झाली. त्यानंतर मी सर्वसामान्य मुलांबरोबर शाळेत शिक्षण घेतले. इयत्ता 5वी व 10वीमध्ये मला आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाले. तर इयत्ता 10वीमध्ये 93% मार्क मिळाले व 12वीमध्ये 80% मार्क मिळाले. तर आता मला कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करायची इच्छा आहे. मुलांच्या शिक्षणाबरोबर पालकांना मार्गदर्शन, त्यांचे प्रशिक्षण व समुपदेशन अशा अनेक पैलूंवर संस्थेत काम केलं जातं. प्रथमेश आवाजाला प्रतिसाद देत नव्हता. हे आम्हाला तो 2.5 वर्षाचा झाल्यानंतर कळालं. कॉकलिया संस्थेनं केलेल्या मदतीमुळे त्याचं पूर्ण भविष्य घडलं आणि त्यामुळे मी संस्थेचा आभारी आहे. आमच्या मुलाला जन्मताच ऐकू येत नव्हतं आणि बोलता येत नव्हतं, पण आता तो बोलू शकतो, ऐकू शकतो. स्वर्णात शाळेचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. कॉकलिया या संस्थेने कर्णबधिर मुलांच्या अबोल कॅनव्हासवर अनेक बोलके रंग भरलेत व हे काम अविरत चालू आहे. पण ह्या बोलक्या रंगांना एखाद्या कलाकृतीत सादर करायचे असेल तर गरज आहे तुमच्या आमच्या सक्षम आधाराची. खरं सांगू का, ज्यांच्यात हे अपंगत्व नाहीये त्यांच्यासोबत काम करताना अतिशय आनंद होतो. मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम या संस्कृत वचनाप्रमाणे कॉकलिया या संस्थेने अनेक कर्णबधिर मुलांना बोलतं केलंय. अशक्य ते शक्य करून दाखवलंय. 1998 साली एक मूल, एक शिक्षिका व एक केंद्र इथपासून सुरू झालेला कॉकलिया या बीजाचा प्रवास आज एका रोपट्यापर्यंत येऊन ठेपलाय. पण त्याचे वटवृक्षात रूपांतर होणे ही तुमची, आमची, समाजाची व काळाची गरज आहे. आपली संस्था ही जन्मजात कर्णबधिर बालकांच्या सर्वांगीण विकासाकरता कार्य करत आहे. हे कार्य करण्याकरता आपल्याला भरपूर आर्थिक पाठबळाची जरूरत आहे. संस्था त्याच्या परीने जेवढं आर्थिक पाठबळ निर्मित करता येईल ते करत आहे. पण माझी आपणा सर्वांना एक आदरपूर्वक विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यात हातभार लावावा, आपल्या परीने जेवढं जमेल तसं. अनेक संस्थांनी, कंपन्यांनी व दानशूर दिग्गजांनी कॉकलिया या संस्थेला अर्थपूर्ण व जमेल त्या परीनं आजवर सहाय्य केलंय. 0 ते 6 वर्ष वयोगटातील कर्णबधिर बालकांना वाचा भाषा विकास करणं, त्यांना योग्य ते श्रवण यंत्र देणं आणि त्यांना सर्वसामान्य मुलांच्या शाळेत प्रवेश मिळवून देणं हे आमचं उद्दिष्ट आहे. संस्थेचा पहिला विद्यार्थी हा M.Com झालेला आहे. हे सगळं बघत असताना संस्थेचं उद्दिष्ट साध्य होत आहे हे बघताना मनोबन अतिशय आनंद होतो. हाय, मी ऋषिकेश. माझे हे सर्व सक्सेस जाते ते स्वर्णात कॉकलिया संस्थेला. वाचसुंदर सर आणि रक्षा मॅडम. माझे शिक्षण M.Com पूर्ण झाले. मला ट्रेकिंग आणि फोटोग्राफीची आवड आहे. त्यात मला बरेच बक्षीस मिळाले. मी आता मिलेनियम इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्ट लिमिटेड कंपनीमध्ये अकाउंट अँड फायनान्समध्ये काम करतो. नमस्कार, मी आचावरी. मी जन्मजात कर्णबधिर आहे. जिद्द व चिकाटी असेल तर आपण सर्व काही साध्य करू शकतो. तुम्ही बघितले की मी सर्वसामान्य मुलांप्रमाणे सर्व कामे करू शकते. मी सध्या COEP कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला शिकत आहे. मला पुढे बाहेरच्या देशात MS करायची खूप इच्छा आहे. आईबाबांबरोबर मला पाठिंबा दिला तो कॉकलिया संस्थेने व रक्षा मॅडम आणि डॉक्टर वाचासुंदर सरांनी. आता आपण जो व्हिडिओ बघितला तो आमच्या RTO पुणे येथील शाळेतील होता. ती जागा डॉक्टर वाचासुंदर यांची होती. अगदी छोट्या जागेमध्ये जवळजवळ 60 कर्णबधिर बालकं शिकत होती. त्यासाठी बरीच अडचण होत होती आणि त्यामुळे त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांच्या सहकार्याने आम्हाला पुणे महानगरपालिका यांनी कोथरूड येथे 4 मजले आमच्या या पूर्व प्राथमिक शाळेसाठी दिले.
आता या कोथरूडच्या पूर्व प्राथमिक शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कर्णबधीर बालकांना वाचा भाषा प्रशिक्षण, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, त्याचप्रमाणे ऑक्युपेशनल थेरपी व सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन, ऑडिओमेट्री, ऑडिओलॉजिकल टेस्टिंग या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांना सगळ्या ठिकाणी जाण्याची यातायात करण्याचा वेळ आणि श्रम हे कमी झाले आहे. आपण बघूया आमचं हे कोथरूड येथील 0 ते 6 वर्ष वयातील कर्णबधीर बालकांचं पुनर्वसन केंद्र. अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है, कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है. अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है, कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है. भले हालात हो कैसे भी बस ये सोच ले तू, यही है जिद यही है रार, बस अब जीतना है. लिखूंगा खुद नई तकदीर अपने हाथ से मैं, रगों में खून के संग इस जुनून को घोल के रख. कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख. जोड़ना है तुझे ऊंचा, पलों को खोल के रख. कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख. जोड़ना है तुझे ऊंचा, पलों को खोल के रख. से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. अभी तो जंग है जारी, अभी हारा नहीं है तू, जो सहले तंज सारे, ऐसा बेचारा नहीं है तू. अभी तो हे काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की पुण्याबाहेरील जे कर्णबधीर मूल आहे त्याला शिक्षण मिळणं अतिशय कठीण आहे. कारण अशा प्रकारचे सेंटर्स हे भारतामध्ये खूप कमी ठिकाणी आहेत. खूप ठिकाणी स्पेशल स्कूल आहेत, पण 0 ते 6 वर्ष वयातील कर्णबधीर बालकांचं असं पुनर्वसन केंद्र हे कमी म्हणण्यापेक्षा नाहीच्या बरोबरीने आहे. तेव्हा पुण्याच्या बाहेरील बालकांना या वाचा भाषा विकासापासून वंचित राहावं लागत होतं आणि म्हणूनच आमच्या मनामध्ये एक अभिनव कल्पना आली. त्यामध्ये माता आणि बालक या दोघांचंही निवासी पुनर्वसन केंद्र करावं असं आमच्या मनात आलं. खरं तर खूप चांगली कल्पना आहे ही, पण ती प्रत्यक्षात आणणं तेवढंच अवघड, कारण त्यासाठी खूप मोठी पैशाची तरतूद होणं गरजेचं होतं. जागा हवी होती. आम्ही बरेच प्रयत्न केल्यावर श्रीयुत पुसाळकर हे एक उद्योजक आहेत, त्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. जागा मिळाली, पण त्या जागेवर बांधकामासाठी जवळजवळ 5 कोटीचा निधीची आवश्यकता होती. आणि मग आमच्या मदतीसाठी सरसावलं सेवा युके. सेवा युकेने आम्हाला 4 कोटी या इमारतीसाठी फंड मिळवून दिला. त्यासाठी त्यांनी कन्याकुमारी ते कर्णावती असा ऑटो रिक्षा चालवून फंड जमा केला आणि त्या फंडमधूनच आमची ही इमारत उभी राहिली. ही जी संकल्पना आहे ही भारतातीलच नाही तर जगातील
एकमेव अशी संकल्पना आहे. अशा प्रकारचं पुनर्वसन केंद्र आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही. तर आपण बघूयात या सेवा युकेने जी आम्हाला मदत केली त्या रॅलीची काही क्षणचित्रे. नुकतंच 15 ऑगस्टला आम्ही हे पुनर्वसन केंद्र चालू केलंय आणि गेल्या 1.5 महिन्यात अतिशय चांगले रिझल्ट्स आम्हाला त्यातून दिसायला लागले. ऐ परिंदे यूं अब के उड़ा कर तू, जा जला सूरज को जाके आसमां पे तू. ऐ परिंदे भर ऐसी उड़ाने तू, हर नजर ये तुझसे पूछे आग इतनी क्यों. धूल उड़ा जाके मंजिलों पे यूं, के इन हवाओं से तेरी यारी है. उड़ जा अब तेरी बारी है, उड़ जा अब तेरी बारी है, उड़ जा अब तेरी. 1998 ते 2022 पर्यंतचा आमचा हा प्रवास आपण सगळ्यांनी बघितला. अतिशय खडतर आणि कष्टप्रद असा हा प्रवास होता. तरीही मनाला खूप समाधान देणारा आणि उभारी देणारा. एक कर्णबधीर मूल जेव्हा बोलायला लागतं तेव्हा होणारा जो आनंद आहे तो एक आई आणि एक शिक्षिका सांगू शकेल. हे सगळं करत असताना आपल्या सर्वांच्या मदतीची आम्हाला खूप गरज आहे. तेव्हा आपण कुठल्याही प्रकारचं मदत आपण आम्हाला करू शकता त्याचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करते. धन्यवाद.